हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा. श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला स्वामी समर्थांची नित्यसेवा याच्याबद्दल काही सांगणार आहे. हे पहा, स्वामी समर्थांची पूजा आपण नेहमी आणि दररोज करतो. आजकाल व्हिडिओमध्ये वेगवेगळे व्हिडिओज, वेगवेगळ्या पूजा, वेगवेगळी स्वामींची सेवा सांगितली जाते. त्यातमध्ये नित्यसेवा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि ती केलीच पाहिजे असं स्वामी सेवक सांगतात. परंतु आजच्या दगदगीच्या जगामध्ये किंवा दगदगीच्या वातावरणामध्ये, दगदगीच्या जीवनामध्ये आपल्याला ही नित्यसेवा करणे शक्य नाही. त्यामुळे माझ्या बऱ्याच ताई फार उदास असतात, की मला मनात इच्छा असूनही स्वामींची सेवा करता येत नाही. त्यासाठी मग आपण काय करावे बरं? स्वामी महाराज म्हणजे आपली आई आहे आणि आपल्या आईला सर्व माहीत आहे, की आपलं लेकरू कशा पद्धतीने या धावपळीच्या जगामध्ये पळत आहे. आपलं जीवन म्हणजे आपल्या ताई, माझ्या ताई, माझ्या सर्व मैत्रिणी कशा पद्धतीने त्यांचं हे जीवन, संपूर्ण दिवस हा त्यांचा अतिशय धावपळीमध्ये जात असतो. सकाळी उठणे, मिस्टरांचा डब्बा, मुलांच्या शाळा, घरातलं आवरणे, पाहुणे आले बघणे आणि सर्व आटपून पूर्ण मग कामाला जाणे. मग या ताईंना नित्यसेवा कशी जमणार? तर मग मी आज तुम्हाला सांगते, की नित्यसेवा न करता आपण आठवड्यातून एक दिवस म्हणजेच रविवारच्या दिवशी आपण ही नित्यसेवा करावी. हे पहा, स्वामींना माहिती आहे, कारण आपण स्वामींना आपले गुरु, आपली आई सर्वस्व मानलेलं आहे. तर या आपल्या आईला माहितीच आहे, की या माझ्या बाळाला, या माझ्या लेकराला वेळ मिळत नाही. त्यामुळे मनापासून आपण रविवारच्या दिवशी ही स्वामी सेवा करायची आहे. हे पहा, आजकाल यूट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओ आपण पाहत असतो. स्वामींची सेवा कशा पद्धतीने करतो, कशा पद्धतीने करायची असते, स्वामींसाठी काय पाहिजे, स्वामींसाठी नैवेद्य कोणता पाहिजे, स्वामींसाठी वस्त्र कोणते पाहिजे, स्वामींसाठी अत्तर कोणतं पाहिजे, असे सर्व व्हिडिओजमध्ये आपण पाहत असतो. आणि आपल्या मनाला असं वाटतं, की अरे मलाही वेळ असता तर मीही हे केलं असतं. पण आपल्या मनात जे आहे ते तुम्ही या दिवशी करू शकता. हे पहा, सोमवारपासून ते शनिवारपर्यंत आपलं पूर्ण डेली रुटीन हे आपल्याला माहीत आहे, की सकाळी उठणे, नित्यकर्म आटोपणे, त्याच्यानंतर मिस्टरांचा डब्बा, मुलांच्या शाळा, हे सर्व आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर स्वतः जॉबला जाणे, स्वतः दिवसभर 8 तास जॉबवरून आल्यानंतर परत संध्याकाळची कामं करणे, हे किती कष्टाचं काम आहे. त्या ज्या आपल्या ताई, ज्या आपल्या मैत्रिणी जॉब करतात त्यांनाच माहिती आहे. आणि त्यांच्या मनात स्वामींचं अतिशय सेवा करावी असं असतं, पण त्यांना वेळ नसल्यामुळे त्या नाराज होतात. परंतु मी आज तुम्हाला सांगते, माझ्या ताईंना सांगते, की असं काही नाराज होण्याची गरज नाही. तुम्ही स्वामी सेवा करताय, स्वामी नामाचा जप करताय, तर तुम्ही काय करा, एक दिवस म्हणजेच रविवारचा दिवस आपल्यासाठी मिळते, तीच आपली नित्यपूजा आहे असं समजा आपल्याला सोमवार ते शनिवार हे पूर्ण शेड्यूल आपलं कामामध्ये जातं. तर रविवारच्या दिवशी आपण आरामात उठायचं नाही. त्या दिवशी आपण लवकर उठून स्वामी सेवा करायची. म्हणजेच आपण देवपूजा, स्वामी सेवा हे तुम्हाला माहितीच आहे, की स्वामींना तुम्हाला जे मनात आहे, कशा पद्धतीने माळ जपायची आहे, किती पाठ वाचायचे आहेत, हे सर्व मी तुम्हाला आता या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगत आहे. हे पहा, तुम्ही स्वामींची सेवा करताना स्वामींना जे फूल आवडतं म्हणजे चाफ्याचं फूल, सोनचाफा, त्यानंतर तुम्ही स्वामींची छान अशी पूजा करून घ्या. स्वामींची पूजा केल्यानंतर, त्यांच्या पूजापाठ झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर तुम्ही 11 माळी जप करा. त्याच्यानंतर 3 पाठ वाचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला हवी ती, म्हणजेच तुम्हाला जे देवपूजा वगैरे, तुमचं घरातील दुसरे देवपूजा वगैरे असेल ते तुम्ही करा.
पण स्वामी सेवा ही आठवड्यातून एक वेळा मनापासून करा. तुम्हाला बघा स्वामी महाराज किती प्रसन्न होतील आणि किती तुमचे म्हणजे बोलूच शकत नाही इतक्या पद्धतीने तुमच्या पाठीमागे ते नेहमी उभे राहतील.